साधारण ठाकरे पिक्चरचं शूटिंग चालू होतं आमचं. परत फिल्मचं शूटिंग सुरू व्हायच्या आधी पण काही बरं नव्हतं, कारण कसं आहे, मी कुणाच्याही अजूनही कदाचित तसा नजरेत भरलेलो नव्हतो की ह्याला कुठला तरी खास रोल द्यावा, काहीतरी याच्याकडून चांगलं काम करून घ्यावं. त्यामुळे मी जे उरलेले रोल रोल असतात, कॅरेक्टर्स असतात, त्यामध्येच माझी पर्सनॅलिटी बसते किंवा बसवतात किंवा बसत असेल. आता हा त्यांचा प्रश्न आहे, कारण ते डिरेक्टर मला रोल देतात ना, तर ते कुठला रोल देतात, तर मला ह्या टाईपचे रोल मिळत गेले. मग ते कधीतरी काम असतं आपल्या हातामध्ये, 6 महिन्यांनी, 6 वर्षांनी, कुणाच ठाऊक नेमकं कधी काय मिळेल. आणि मग जेव्हा ते काम असतं तेव्हाच त्याचे पैसे मिळतात. मग ते पैसे आपल्याला पुरत नाहीत, कारण नोकरीवाल्यांसारखं आपल्याला रोज काम नाही आहे किंवा रोज पैसे नाही आहेत. मग रिक्षा घ्यायचं तर ठरलं होतं, आणि ठाकरे पिक्चरच्या वेळेस मी लायसन काढलं, लर्निंग लायसन दाखवलं सगळ्यांना, रिक्षा घेतोय. रिक्षा घ्यायला गेलो, रिक्षा घेऊन घरी आलो. मग रिक्षा घेतल्यावर मला रोल मिळायला लागले. कुठेतरी 4 लोकांना कळायला लागलं की अरे चांदणे ॲक्टर आहे, त्याने रिक्षा घेतला. मग त्यामध्ये मला फोन पण यायला लागले, अरे तू एवढा सॉलिड ॲक्टर आहे, तू ह्या ताकदीचा ॲक्टर आहे, अरे तू मस्त ॲक्टर आहे, अरे यार तू ॲक्टर आहे, ॲक्टरने रिक्षा कसा काय चालवावा, ॲक्टरने रिक्षा नको घ्यायला. किंवा बऱ्याच जणांचे वेगळे पण फोन आले की वा, यातून स्वावलंबन दिसतंय, तू स्वतःसाठी काहीतरी करतोय, रिक्षा चालवतोयस म्हणजे काही कमी दर्जाचं काम नाही आहे, तू स्वतः मेहनत करतोयस, हा तुझा बिझनेस आहे, उत्तम आहे. म्हणजे दोन्ही साईडने माझ्याशी छान बोललं गेलं, आणि मला दोन्ही गोष्टी खरंच आवडल्या. तुम्हाला म्हणून सांगतोय, मला रात्री 10:30 वाजता जेवताना असाही फोन आला आहे की अरे चांदणे क्या बात आहे, तू रिक्षा घेतला, आम्ही ऐकलं, आम्ही हे पाहिलं, इथे इथे कळलं, वा 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 मस्त, पण यार तू रिक्षा नाही घ्यायला पाहिजे यार, तू असा ॲक्टर आहे, तू तसा ॲक्टर आहे. मी म्हटलं भाई, तू डिरेक्टर आहेस, तुला वाटतं ना मी रिक्षा नव्हता घ्यायला पाहिजे, मी रिक्षा नाही चालवायला पाहिजे, रिक्षा बंद करायला पाहिजे. तो आत्ताही बंद होईल. तू तुझ्या फिल्ममध्ये मला एखादं काम दे, मला 2 पैसे मिळतील, आपोआप रिक्षा बंद होईल. बरं, हा एक फोन, तो फोन त्याने लगेच कट केला. असो, कारण ह्यावर उत्तर काय देणार ना, मी असाच आहे बोलायला, सगळ्यांना माहिती मी बोलतो वाटेल ते. कारण खरं सांगतो, कसं आहे, मी ज्याच्याशी जर असं नाही बोललो तर त्याला हेही कळणार नाही की मला खरंच गरज आहे. आणि मी बोललो तर जे आहे ते बोललो ना बाबा. मी काही असं कोणाला दुखवावं म्हणून तर नाही ना बोलत. मला किती दुखतंय ते माझं मला माहीत असतं, किंवा ते त्या स्ट्रगलरला माहीत असतं तो घर कसा चालवतो. तुम्ही पण स्ट्रगल केलंय, तुम्ही आज खूप मोठे नट आहात. तुम्ही जेव्हा सांगता की आम्ही वडापाव खाल्ला होता, आम्ही पुलाखाली झोपलो होतो, तुम्हालाही तुमचे दिवस आठवतात. मग तुम्हाला एखाद्या नवीन नटाकडे बघून हेही वाटत असेल ना की ह्याने ते दिवस नको काढायला, असं नको करायला. म्हणून कदाचित मी बोलतोय, प्लीज समजून घ्या. तर ना, मध्ये एक बराच काळ प्रत्येक स्ट्रगलरच्या येतो, माझेही येऊन गेलाय, की जेव्हा काही काम नाही आहे असं वाटतं किंवा खूप मोठा मोठा गॅप असतो. म्हणजे मला बऱ्याचदा रिप्लेसमेंटच कराव्या लागल्या. जेव्हा मी नाटक केलं होतं, तेव्हा त्या नाटकात मला एक रोल होता खरा, यदाकदाचित होता खरा, पण कदाचित मला तो जमला नसावा किंवा माझी पर्सनॅलिटी तिथे बसली नसावी, किंवा माहीत नाही, डिरेक्टरला कारण माहीत. त्याने मला छोटासा रोल दिला. मग छोटासा रोल दिल्यावर अगदी 30व्या प्रयोगाला कुणीतरी नट नाही आहे म्हणून माझ्या दिग्दर्शकाचा माझ्यावर विश्वास, त्याने प्रोड्युसरला सांगितलं, दत्ता घोसाळकरांना, की हा रोल चांदणे करेल. बस रिहर्सल नाही, काही नाही, प्रयोगाच्या दिवशी प्रयोग केला. आणि मी त्या नाटकामध्ये किंवा संतोष पवारांच्या अगदी 7-8 नाटकांमध्ये मी रिप्लेसमेंट्स केल्या. कुणी नट नाही आला की आदल्या दिवशी कळायचं आणि दुसऱ्या दिवशी मी जाऊन उभं राहायचं. कारण फक्त नाटक करणारा असल्यामुळे मी ते नाटकं पाहिलेली असायची सतत किंवा बऱ्याचदा. लोचा झाला रे, या नाटकात पण मी केली. एकदा काय झालं की गडकरीमध्ये असंच नाटक बघायला गेलो. संजय नार्वेकर होते, कमलाकर सातपुते होता आणि बाकी सगळे मित्रमंडळी होतेच. तर संजय दादाला भेटूया म्हणून गेलो, आणि वर गेलो, संजय दादा आणि कमळाची नजरानजर झाली. ते एकमेकांकडे बघायला लागले आणि मला विचारलं संजय दादाने, काम करतोस का, प्रयोग करतोस का? म्हटलं हो. बरं, मला फक्त हो म्हणायचं शिकवलं गेलं आहे, आणि हो म्हणण्यात खूप ताकद आहे. असो, तर मी हो म्हणालो. लगेच त्यांनी थर्ड बेल द्यायला लावली.
कपडे घालायला लावले, मला 2-4 लाईन लिहून दिल्या आणि म्हणाले रेडी राहा. बस जाऊन रोल केला. सगळ्यांना काम आवडलं. बरं, त्यात असं असतं की मग काही दिवसानंतर मला दिग्दर्शक भेटतात आणि म्हणतात की "अरे तू लोचा झाला रे माझ्या नाटकात केलेलंस." तर मी म्हणतो "हो, हो, हो, हो." बरं तेव्हा मला आतून वाईट वाटत असतं की त्यांना ते आठवावं लागतं. मला वाटायचं ते प्रॉम्प्टली आठवेल. असो. ती माझी अपेक्षा आहे ना. बरं मला वाईट ह्यासाठी वाटतं की ह्या सगळ्यांना जर का माहीत आहे किंवा ते बोलून दाखवतात की रमेश चांदणे आमचा हुकमाचा एक काय नाटकामध्ये तो आमचा ट्रम्प कार्ड आहे, तो आमचा जोकर आहे. आम्ही त्याला कुठेही, कधी, कसंही वापरू शकतो. चांदण्यामध्ये तेवढी ताकद आहे. चांदणे असा आहे, चांदणे तसा आहे. तर मग पुढे जाऊन मी असं म्हणतो, की मी आहेच इस्पिकचा एक्का. मग असं, असं, असं कुठेतरी, कधीतरी का वापरता अडी-नडीला गरज पडेल तेव्हाच? अरे वापरून तर बघा एकदा. आहेच की. मला पण काहीतरी करून दाखवायचं यार.